नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रेश्मा आणि केदार दोघंही बाहेर येतात. तर रेश्मा एका मुलीवर ओरडत असते आणि ती म्हणत असते की हे सर्व काय चाललंय. ते क्लायंट येतात, गेस्ट येतात, ते ह्या सोफ्यावर बसतात आणि तिथं जर एवढा पसारा असेल तर ते कुठे बसणार तुमच्या डोक्यावर. तर ती मुलगी आनंदीला म्हणते की एक्सक्यूज मी, तुम्ही जरा हे आवरता का, आणि आपल्याकडं गेस्ट आल्यावर त्यांना बसायला जागा नाही आहे. आनंदी म्हणते की हो मग मी कुठे बसू. त्यावरती मुलगी म्हणते की कुठेही बसा पण इथे बसू नका. ती मुलगी तिथून निघून जाते. तर आनंदी तिच्या फाईल आवरत असते. रेश्मा केदारला म्हणते की हिला रॅम्पवर पाडण्याची खूप इच्छा होती माझी, पण माझी इच्छा अधुरी राहून गेली. आज मी ती पूर्ण करते. त्यावर केदार म्हणतो की ऑल द बेस्ट. जेव्हा आनंदी सर्व फाईल्स घेऊन तिथून जात असते तेव्हा मुद्दामच रेश्मा पायमध्ये घालते आणि आनंदीला पाडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आनंदी खाली पडते. तितक्यातच सार्थक तिथे येतो आणि सार्थक आनंदीला उठवतो. सार्थकला बघून रेश्मा आणि केदार मात्र खूप घाबरतात. तर केदार लगेचच आनंदीच्या फाईल्स उचलून देत असतो. सार्थक आनंदीला विचारतो की काय झालं. आनंदी म्हणते की सर, मी इथं या सोफ्यावर बसले होते, परंतु मला सांगितलं गेलं की ही जागा गेस्टची आहे म्हणून मी या फाईल्स घेऊन जात होते आणि मी पडले. सार्थक म्हणतो की तुम्हाला कोणी हे सांगितलं की ही जागा गेस्ट आणि क्लायंटसाठी आहे. सार्थक रेश्माकडे रागाने बघत असतो आणि तो बेनारेंना आवाज देतो आणि म्हणतो की बेनारे, तुम्हाला माहिती आहे ना की मिस आनंदी आपल्याकडे आजपासून डिझायनर म्हणून जॉईन झाल्यात. बेनारे म्हणतात की हो सर. सार्थक म्हणतो की मग त्यांना बसायला जागा नको. बेनारे म्हणतात की असायलाच हवी सर, परंतु सगळे टेबल हे एंगेज आहेत. सार्थक म्हणतो की मग नवीन डेस्क आणि चेअर अरेंज करा. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. येणारे म्हणतात की पण ठेवायचं कुठे. सार्थक म्हणतो की माझ्या केबिनमध्ये. आणि हे ऐकल्यावर मात्र रेश्मा आणि केदारच्या चेहऱ्यावरील रंगच उडतो. आनंदी सुद्धा सार्थककडे अगदी आश्चर्यचकित होऊन बघत असते. तर सार्थक तिथून निघून गेल्यावर रेश्मा मात्र आनंदीकडे खूप रागाने बघत असते. तर इकडे मालती ही पोळ्या लाटत असते. तेव्हा अण्णा म्हणतात की काय करते. मालती म्हणते की अहो पोळ्या लाटतीये. अण्णा म्हणतात की ठीक आहे बाजूला हो, मी करतो. आज सगळा स्वयंपाक मिस करणार. मालती म्हणते की अहो तुम्ही का. अण्णा म्हणतात की अगं एकच काम तू एवढं मोठं केलंय, असे किरकोळ कामं करायची आता गरज नाही तुला. ती म्हणते की काहीतरीच काय. अण्णा म्हणतात की अगं काहीतरीच नाही खरंच. त्या अंशुमनला डायरेक्ट कोर्टामध्ये तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवली नाहीस तू. हे लाटणं जर तिथं असतं ना कोर्टात तुझ्याकडे, तर असंच भिरकावून मारलं असतं त्याला. आणलं तुला आज मी खूप खुश आहे. परत तुझ्या प्रेमात पडावं असं वाटतंय. ती लाजत असते आणि म्हणते की जा तुम्ही. अण्णा म्हणतात की अगं खरंच म्हणतोय. मालती म्हणते की हो, नुसतं म्हणता, बक्षीस तर काय देत नाही. अण्णा म्हणतात की मी तयारीत आहे बरं का. अण्णा लगेचच सानूला हाक पाडतात. सानू आणि लीना तिथे येते. सानू अण्णांकडे गुलाबाचं फूल घेऊन आलेली असते. अण्णा तिच्या हातून गुलाबाचं फूल घेतात आणि मालतीला देतात आणि म्हणतात की हे घे. मालती म्हणते की अहो हे काय आहे. मालती लाजत असते कारण समोर लीना सुद्धा असते. मालती लीनाला म्हणते की लीना अगं तू तरी सांग यांना. लीना म्हणते की नाही हा आई, आता तुम्हाला हे घ्यावंच लागेल. तर सानू अण्णांना म्हणते की अण्णा आय लव्ह यू म्हणा ना आजीला. तर अण्णा म्हणतात की हो, आता ती म्हटल्यावर तर मला म्हणावंच लागेल. लीना म्हणते की हो अण्णा, आता तुम्ही म्हणाच आईंना. आणि मग अण्णा मालतीला फूल देत म्हणतात की मालती आय लव्ह यू. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. सानू तर अगदी नाचत असते. तर इकडे सार्थकच्या केबिनमध्ये आनंदीची खुर्ची आणि टेबल अरेंज केलेला असतो. तेवढ्यात आनंदी तिथे येते. आनंदी म्हणते की सर, पण ही तुमची केबिन आहे, मी बसते ना बाहेर. त्यावर बेनारे म्हणतात की अहो एवढी चांगली जागा अजून कोणालाच मिळाली नाहीये, बसा तुम्ही इथेच. असं म्हणून बेनारे देखील तिथून निघून जातात. आनंदी म्हणते की सार्थक सर, अहो मी बसते बाहेर. त्यावर सार्थक म्हणतो की अहो बाहेर बसायला जागाच नाहीये म्हणून तर इथे शिफ्ट केलं ना. हो, बाहेर जागा होईपर्यंत तुम्ही इथेच बसा. आनंदी म्हणते की अहो सर, पण एकाच केबिनमध्ये आपण दोघं कसं बसायचं, मी बसते बाहेर. सार्थक म्हणतो की एक मिनिट, तुम्ही परत 30 स्टेप लावताय का. मला हेच कळत नाही की तुमचा नक्की प्रॉब्लेम काय. मला माझ्या कारमध्ये बसायचं नाहीये, केबिनमध्ये बसायचं नाहीये. आनंदी म्हणते की अहो सर काय बोलताय तुम्ही. सार्थक म्हणतो की काय बोलतोय म्हणजे बरोबर बोलतोय मी. एका ऑफिसमध्ये काम करायला तुम्हाला चालतंय, मग तुम्हाला एका केबिनमध्ये बसायला काय प्रॉब्लेम आहे. आनंदी म्हणते की प्रॉब्लेम आहे आणि नंतर म्हणते की प्रॉब्लेम नाही आहे. सार्थक म्हणतो की आता पण बिन काही नाही, मी तुमचा बॉस आहे आणि ही माझी ऑर्डर आहे.
सार्थक आनंदीकडे डोळे मोठे करून बघतो, त्यामुळे आनंदी घाबरते आणि चुपचाप खुर्चीवर जाऊन बसते. तर सार्थक सुद्धा मागे हसत असतो. तर इकडे केदार रेश्माला म्हणत असतो की रेश्मा, काय अगं तू अर्ध्या तासात तिला ऑफिसच्या बाहेर काढणार होती आणि ती अर्ध्या मिनिटात डायरेक्ट सार्थकच्या केबिनमध्ये घुसली. टेबल मिळवला आणि स्टेबल झाली. जे मला असं म्हणायचं आहे की जे मिळवण्यासाठी तू इतकी वर्ष झाली धडपड करतेयस ते तिने असं चुटकीसरशी मिळवून दाखवलं. आज तर ती सार्थकच्या केबिनमध्ये घुसलीये, उद्या तर त्याच्या, असं म्हणतात. रेश्मा म्हणते की इनफ. इतक्यातच सार्थक तिथे येतो. रेश्मा सार्थकला म्हणते की सार्थक, तू तिला केबिनमध्ये बसवलंस? तुझ्याकडे एवढे मोठे डायरेक्टर येतात, गेस्ट येतात आणि त्या सगळ्यांसमोर ती बसणार तुझ्यासोबत? सार्थक म्हणतो की ती माझ्या ऑफिसमधली एक एम्प्लॉई आहे आणि ऑफिसमधले इतर लोक जर तिला बसू देत नसतील तर तिला तिची जागा उपलब्ध करून देणं हे माझं काम आहे. तर इकडे आनंदी तिच्या बॅगमधून गणपती बाप्पाची मूर्ती काढते आणि तिच्या डेस्कवर ठेवते. त्यानंतर अण्णा आणि मालतीचा फोटो देखील ती डेस्कवर ठेवते. तितक्यातच शकूचा तिला फोन येतो. शकू तिला म्हणते की ताई, काही गडबड तर नाही ना? मी इथेच ऑफिसच्या खाली थांबली आहे. मांजरीने तर परत काही कटकट तर नाही केली ना? आनंदी म्हणते की हो शकू, सगळं व्यवस्थित झालंय. पण शकू म्हणते की अरे वा, भेटली ना नोकरी एकदाची? आनंदी म्हणते की अगं नोकरी मिळाली आहे, पण मला इथे बसायला कोणी जागाच देत नव्हतं. काय आता सार्थक सरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बसवलंय. तर शकू म्हणते की आता त्यांच्या केबिनमध्ये फक्त तू आणि ते. आनंदी म्हणते की हो ना शकू, हे जरा अतिच होतंय ना? शकू म्हणते की अति नाही, अतिच्या पण वर होतंय. मी तुला म्हटलं होतं ना की गाय बछडी या माणसाचं मला काही खरंच दिसत नाही. असं केबिनमध्ये काही कोणी बसून घेतं का? आनंदी म्हणते की हो ना शकू, वरतून ते मला ऑर्डरसुद्धा देऊन गेलेत की मी तुझा बॉस आहे आणि तू इथेच बसायचं. शकू म्हणते की हो ताई, बॉसपासून जरा सांभाळून राहा. त्यावर आनंदी म्हणते की हो ते तर आहेच. शकू म्हणते की बरं ताई, तू सगळं नेलंयस ना? तर आनंदी म्हणते की हो, बाप्पाची मूर्ती, आई अण्णांचा फोटो, सगळं काही आणलंय. शकू म्हणते की आणि अगरबत्ती आणि काडेपेटी घेतली? त्यावर आनंदी म्हणते की हो ते देखील आणलंय. शकू म्हणते की आता केबिनमध्ये अगरबत्ती लाव, अख्ख्या केबिनमध्ये ते फिरव आणि देवाला सांग की त्या बॉसची तुला नजर नको लागायला. आनंदी म्हणते की हो लगेच करते. शकू म्हणते की आणि मी तुला दिलेली ती मिरचीची पूड देखील आहे ना, त्या मांजरीने जर काही आगाऊपणा केला ते दे तिच्या डोळ्यात भिरकवून. आनंदी म्हणते की हो ठीक आहे, मी आता माझ्या कामाला लागते, तूही तुझ्या कामाला लाग. शकू म्हणते की हो मी पण निघते आणि आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळे मी एक कटिंग मारते, पण तू सुद्धा संभल के रहे बचडी. आता असं म्हटल्यानंतर मात्र आनंदीला अजूनच टेन्शन येत असतं. आनंदी अगरबत्त्या पेटवते आणि अख्ख्या केबिनमध्ये ती अगरबत्ती फिरवत असते आणि सार्थकच्या चेअरला मात्र 10-15 वेळा ओवाळते. इकडे केदार सार्थकला म्हणत असतो की सार्थक, मला देखील असं वाटतंय की तू तिला केबिनमध्ये जागा देऊन चूक करतोयस. अरे बाकी स्टाफला काय वाटेल? त्यावर सार्थक मग जिने आजच जॉईन केलंय तिला काय वाटत असेल? मग तिला काय सांगू की आमच्या एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये बसायला जागा नाहीये, त्यामुळे जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत घरूनच काम करा. आणि मग आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनचं काय? तर कसं आहे ना, शंका उपस्थित करणं फार सोपं आहे रे, पण ते सॉल्व कसे करता येतील ना याचा विचार करायला पाहिजे. नुसतंच मी बोर्ड मेंबर आहे असं म्हणून होत नाही ना. तो आता जोपर्यंत आनंदी वर्तकला बाहेर बसायला जागा मिळत नाही तोपर्यंत ती माझ्याच केबिनमध्ये बसेल. रेश्माकडे तो बघत म्हणतो की इज दॅट क्लिअर? बेनारे म्हणतात की आनंदी वर्तक यांच्या नावाची नेमप्लेटसुद्धा बनवायला सांगितली आहे, डिझायनर आनंदी वर्तक. सार्थक म्हणतो की व्हेरी गुड, लवकरात लवकर ती नेमप्लेट आता त्यांच्या टेबलवर दिसली पाहिजे. तर रेश्माला मात्र फारच जलन होत असते. बेनारे म्हणतात की काहीतरी जळतंय आणि तितक्यातच बजर वाजायला सुरुवात होतो. बेनारे इकडे तिकडे पळायला सुरुवात करत. बेनारे म्हणतात की अहो सर, तुमच्या रूममधून खूप धूर येतोय. बजर अगदी मोठमोठ्याने वाजत असतो. सर्वजण इकडे तिकडे पळत असतात. सर्वांना असं वाटलेलं असतं की ऑफिसमध्ये आग लागली आहे. आणि मग सार्थक लगेचच त्याच्या रूममध्ये जातो तर आनंदी तिथे उभी असते आणि ती बजरला घाबरलेली असते, कारण बजर वाजत असतो आणि आनंदी त्याकडेच बघत असते. तर आनंदीने अख्ख्या केबिनमध्ये अगरबत्त्या लावलेल्या असतात आणि त्याचाच हा धूर झालेला असतो. सार्थक म्हणतो की काय करताय काय तुम्ही? आनंदी म्हणते की सर अहो मला शकू म्हणाली की. सार्थक म्हणतो की काय म्हणाली काय शकू? आनंदी म्हणते की सर, माझा आज जॉबचा पहिला दिवस आहे आणि मी देवाची पूजा केली तर हे सगळं वाजायला लागलं. हे ऐकून सार्थक हसायला लागतो. रेश्मा म्हणते की सार्थक काय करायचं हिचं? केदार म्हणतो अहो हे ऑफिस आहे, देऊळ नाही आहे होम हवन करायला. ते उदबत्तीच्या धुराने सुद्धा अलार्म वाजतात.
आनंदी म्हणते की सॉरी सर, मला खरंच माहीत नव्हतं. सार्थक म्हणतो की ठीक आहे, आता झालंय ना माहीत, आता प्लीज परत असं काही करू नका. त्यावर आनंदी म्हणते की हो सर. सार्थक बेनारेला म्हणतात की ते आपल्या मंदिरामध्ये लावून द्या. बेनारे सर्व ऑफिस स्टाफला म्हणतात की चला सर्वजण कामाला लागा, आपलं ऑफिस आता पवित्र झालंय. सर्वजण त्यांच्या त्यांच्या कामाला जातात. केदार आणि रेश्मासुद्धा निघून जातात. तर आनंदी म्हणत असते की सॉरी सर, आय एम सो सॉरी, आणि स्वतःच म्हणते की इट्स ओके सर. सार्थक म्हणतो की मिस आनंदी, काही झालं नाही आहे, एवढं काम डाऊन. सार्थक मात्र आनंदीकडे बघून हसत असतो. तर इकडे केदार रेश्माला म्हणत असतो की ह्या सार्थकने नक्की काय बघितलं हिला आणि ऑफिसमध्ये ठेवलंय काय माहिती. रेश्मा म्हणते की सार्थक हा खूप प्युअर हार्टेड आहे, त्याच्यामुळे तो इमोशनल देखील आहे. ती फक्त एक इनोसंट चेहरा घेऊन त्याची सिंपती मिळवते, पण मी तिला अगदी व्यवस्थित ओळखलंय. केदार म्हणतो की मग तू देखील कर तिच्यासारखा इनोसंट चेहरा. रेश्मा म्हणते की तुला मस्करी सुचते. केदार म्हणतो की मग तूच आता कर काहीतरी. रेश्मा म्हणते की आता मी तिचा असा बँड वाजवणार आहे ना, तू बघच. केदार म्हणतो की अगं तू कितीही बँड वाजवला तरी तिला सांभाळायला सार्थक आहे आणि तो तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे. तर रेश्मा म्हणते की मी तुझ्यासोबत बेट लावते की 3 दिवसाच्या आत मी तिला ऑफिसमधून बाहेर नाही काढलं ना तर नावाची रेश्मा नाही. केदार म्हणतो की तू आधी अर्धा तास म्हणाली होती ना, आता 3 दिवस, म्हणजे घे 3 दिवस, असं म्हणून केदार तिथून निघून जातो. तर आनंदी ही पुटपुटत असते की ही शकुना काही पण सांगते, उत्पत्ती ओवाळ म्हणे, झाली ना आता पंचायत. सार्थक म्हणतो की काय, कसली पंचायत. त्यावर आनंदी म्हणते की काही नाही. सार्थक म्हणतो की अहो आता तुम्ही काहीतरी म्हणालात ना, ते ऐकलं मी. आनंदी म्हणते की मी काहीच नाही म्हणाले. सार्थक म्हणतो की नाही अहो, मी ऐकलं तुम्ही काहीतरी पंचायत वगैरे काहीतरी म्हणालात. आनंदी म्हणते की नाही सर, अहो मी फाईल वाचत होते. सार्थक म्हणतो की मग फाईलमध्ये लिहिलंय का पंचायत. त्यावर आनंदी म्हणते की हो. सार्थक म्हणतो की बघू दे मला. आनंदी म्हणते की नाही अहो, फाईलमध्ये असं काही लिहिलं नाही आहे आणि मी सुद्धा असं काही म्हणाले नाही. सार्थक म्हणतो की अहो मी असं काहीतरी ऐकलं, ठीक आहे, आय एम सॉरी, तुम्ही कंटिन्यू करा. तर इकडे आनंदीला पुन्हा शकूचा कॉल आलेला असतो आणि तिच्याकडनं चुकून फोन स्पीकरवर ठेवला गेलेला असतो. त्यामुळे शकू म्हणत असते की ताई ओवाळली का गं अगरबत्ती, सगळीकडे नुसता धूरच धूर, लय मज्जा आली असेल ना. शकू हसत असते आणि नेमकं सार्थकने हे ऐकलेलं असतं. सार्थक म्हणतो की कोण आहे ते आणि हे धूर कोण बोलतंय. आनंदी म्हणते की सर हा शकूचा फोन आहे, चुकून स्पीकरवर गेलाय. तर शकू मात्र बोलायचंच थांबत नसते. शकू म्हणत असते की ताई मी काय म्हणते, तू एक काम कर, तू रोज अगरबत्तीचं एक पाकिट जाळत जा, म्हणजे कसं धूर आणि जाळ संकटच होईल आणि म्हणजे कसं तो तुझ्या जवळच येणार नाही. असं म्हटल्यानंतर मात्र सार्थक आनंदीकडे बघू लागतो आणि आनंदी आता खूप घाबरलेली असते. सार्थकने हे ऐकलेलं असतं. तर मित्रांनो, पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, वृंदा सुधाला विचारते की सार्थकसाठी कोणी मुलगी मिळाली की नाही. सुधा म्हणते की मी गुरुजींशी बोलले. वृंदा म्हणते की सगळं अगदी जुळून येईल बघ. त्यातच केदार तिथे येतो आणि म्हणतो की अजून काय जुळून घ्यायचंय, सगळं जुळत गेलंय. सुधा म्हणते की म्हणजे. त्यावर केदार म्हणतो की ती नवीन मुलगी आली आहे ना ऑफिसमध्ये, आनंदी, तर सार्थक तिला प्रचंड फेवर करतोय. आणि हे ऐकून सुधा मात्र खूप खुश होते. सार्थक आनंदीला विचारत असतो की कोण जवळ येणारे, म्हणजे कोण तुमच्या जवळ येणारे. त्यावर आनंदी म्हणते की निगेटिव्ह एनर्जी, आणि निगेटिव्ह एनर्जी म्हणत सार्थककडे बोट दाखवते. तेव्हा सार्थक म्हणतो की निगेटिव्ह एनर्जी आणि मी. तेव्हा सार्थक आनंदीकडे बघूच लागतो. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.